नमस्कार. कर्क राशी लोकांचं संघर्षमय जीवन. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव, जीवनप्रवास आणि अनुभव वेगळा असतो. त्यामध्ये कर्क राशी ही अत्यंत संवेदनशील, भावनिक आणि कुटुंबप्रेमी राशी मानली जाते. कर्क राशीचे लोक बाहेरून शांत, नम्र आणि प्रेमळ दिसतात, पण त्यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष आणि कठीण परिस्थिती येतात. त्यांच्या मनात खूप भावना असतात, त्यामुळे जीवनातील प्रत्येक प्रसंग ते मनापासून अनुभवतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र मन, भावना, कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता यांचा कारक मानला जातो. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे मन खूप नाजूक असते. ते इतरांच्या दुःखातही दुःखी होतात आणि इतरांच्या आनंदातही आनंदी होतात. परंतु त्यांच्या या भावनिक स्वभावामुळेच त्यांना जीवनात अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. कर्क राशीचा मूलभूत स्वभाव. कर्क राशीचे लोक खूप दयाळू आणि सहानुभूतीपूर्ण असतात. ते इतरांची काळजी घेणारे असतात. कुटुंब, मित्र आणि नातेसंबंध यांना ते आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व देतात. कर्क राशीचे लोक सहसा शांत असतात. ते वादविवाद टाळतात आणि शक्यतो सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी त्यांची हीच सवय त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करते, कारण अनेक लोक त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. कर्क राशीचे लोक खूप भावनिक असल्यामुळे त्यांना लहान सहान गोष्टींचाही खूप परिणाम होतो. एखाद्याने थोडंसं वाईट बोललं तरी ते खूप काळ मनात ठेवतात. बालपणातील अनुभव. कर्क राशीच्या लोकांचे बालपण अनेक वेळा संवेदनशील असते. लहानपणापासूनच ते खूप समजूतदार असतात. त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा ते अधिक विचार करणारे असतात. अनेक वेळा कर्क राशीच्या मुलांना घरातील परिस्थिती, जबाबदाऱ्या किंवा भावनिक वातावरणामुळे लवकर प्रौढ व्हावं लागतं. काही वेळा त्यांच्या बालपणात आर्थिक अडचणी, कुटुंबातील वाद किंवा मानसिक ताण यांचा अनुभव येऊ शकतो. या अनुभवामुळे ते आतून खूप मजबूत बनतात, पण त्याच वेळी त्यांच्यात एक प्रकारची भीती आणि असुरक्षितता निर्माण होऊ शकते. शिक्षण आणि करिअर. कर्क राशीचे लोक बुद्धिमान असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते आणि ते अभ्यासात चांगले असू शकतात. परंतु त्यांच्या भावनिक स्वभावामुळे त्यांना कधी कधी लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. ते अशा क्षेत्रात चांगली प्रगती करतात जिथे संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि लोकांशी संवाद महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, शिक्षक, डॉक्टर, लेखक, कलाकार, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता. कर्क राशीचे लोक मेहनती असतात, पण त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ उशिरा मिळतं. त्यांच्या करिअरमध्ये अनेक वेळा अडथळे येतात. कधी कधी त्यांना योग्य संधी मिळायला खूप वेळ लागतो. नातेसंबंध आणि प्रेम. कर्क राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत प्रामाणिक असतात. ते एकदा कोणावर प्रेम केलं की पूर्ण मनाने त्या नात्याला समर्पित होतात. ते आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे भावनिक वेदना. कारण कर्क राशीचे लोक विश्वास ठेवतात आणि मनापासून नातं जपतात, पण अनेक वेळा त्यांना विश्वासघाताचा सामना करावा लागतो. काही वेळा त्यांना प्रेमात अपयश मिळू शकतं. या अनुभवामुळे त्यांचं मन खूप दुखावतं, पण ते पुन्हा उठतात आणि आयुष्य पुढे नेतात. कुटुंबासाठी त्याग. कर्क राशीचे मोठेपण. कर्क राशीचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक, प्रेमळ आणि कुटुंबकेंद्री असतात. त्यांच्या आयुष्यात कुटुंबाला सर्वात जास्त महत्त्व असतं. आई-वडील, भाऊ, बहीण, जोडीदार किंवा मुलांसाठी ते कोणताही त्याग करण्यास तयार असतात. अनेक वेळा स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि आनंद बाजूला ठेवून ते कुटुंबाच्या सुखासाठी मेहनत करत राहतात. कर्क राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी असते. कुणावर संकट आलं तर ते सर्वप्रथम पुढे येतात आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा इतका खोल असतो की कुटुंबासाठी केलेला त्याग त्यांना ओझं वाटत नाही. कधी कधी या त्यागामुळे त्यांना स्वतःच्या आयुष्यात संघर्षही करावा लागतो, पण तरीही ते तक्रार करत नाहीत. कुटुंब आनंदी असेल, सुरक्षित असेल तर त्यांनाही समाधान मिळतं. म्हणूनच कर्क राशीचे लोक कुटुंबासाठी जगणारे आणि नात्यांना जपणारे असतात. आर्थिक संघर्ष, चढ उतारांचा प्रवास. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत अनेक चढ उतार पाहायला मिळतात. ते मेहनती आणि प्रामाणिक असले तरी त्यांना पैशाचे स्थैर्य मिळण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा ते कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य देतात, त्यामुळे स्वतःच्या आर्थिक प्रगतीकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. कर्क राशीचे लोक स्वभावाने उदार असतात. इतरांना मदत करण्याची त्यांची सवय असते, त्यामुळे कधी कधी लोक त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात.
काही वेळा त्यांनी विश्वास ठेवलेल्या लोकांमुळेही आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तरीही कर्क राशीचे लोक हार मानत नाहीत. ते संयमाने आणि मेहनतीने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत राहतात. हळूहळू अनुभवातून ते आर्थिक निर्णय अधिक विचारपूर्वक घेऊ लागतात. शेवटी त्यांच्या कष्टामुळे आणि धैर्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळते. मानसिक संघर्ष, भावनांचा गहिरा प्रवास. कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मानसिक संघर्ष अनेक वेळा जाणवतो. ते प्रत्येक गोष्ट मनापासून घेतात आणि लहान सहान प्रसंगही त्यांच्या मनावर खोल परिणाम करतात. एखाद्याचे कठोर शब्द, नात्यातील गैरसमज किंवा विश्वासघात यामुळे ते आतून खूप दुखावले जाऊ शकतात. कर्क राशीचे लोक जास्त विचार करणारे असतात. भूतकाळातील घटना ते वारंवार आठवतात, त्यामुळे त्यांच्या मनात चिंता आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. बाहेरून ते शांत दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक भावना आणि विचारांची गर्दी असते. तरीही या संघर्षातूनच ते हळूहळू मजबूत बनतात. अनुभवातून ते स्वतःला समजून घेऊ लागतात आणि जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकतात. शेवटी त्यांच्या संवेदनशीलतेमुळेच ते इतरांच्या भावना समजून घेणारे आणि अधिक समजूतदार व्यक्ती बनतात. आध्यात्मिक प्रवास. कर्क राशीचे लोक आयुष्यातील संघर्षातून खूप काही शिकतात. त्यामुळे हळूहळू त्यांचा आध्यात्मिकतेकडे कल वाढतो. ते जीवनाचा खरा अर्थ शोधायला लागतात. ध्यान, प्रार्थना, देवभक्ती किंवा आध्यात्मिक विचार यामध्ये त्यांना शांती मिळते. त्यांना समजायला लागतं की जीवनात आलेले संघर्ष हे त्यांना मजबूत बनवण्यासाठीच होते. कर्क राशीची ताकद, भावनिक शक्ती आणि निष्ठा. कर्क राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची भावनिक शक्ती आणि नात्यांबद्दलची निष्ठा. ते स्वभावाने खूप प्रेमळ, काळजी घेणारे आणि समजूतदार असतात. कोणत्याही नात्याला ते मनापासून जपतात आणि आपल्या लोकांसाठी नेहमी उभे राहतात. संकटाच्या वेळी कुटुंब आणि मित्रांना आधार देण्याची ताकद त्यांच्यात असते. कर्क राशीच्या लोकांची अंतर्ज्ञानशक्तीही खूप मजबूत असते. अनेक वेळा ते लोकांच्या भावना आणि परिस्थिती आधीच ओळखू शकतात. त्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यांची सहानुभूती आणि दयाळूपणा इतरांना जवळ आणतो. जरी ते भावनिक असले तरी अडचणीच्या वेळी ते खूप धैर्य दाखवतात. कितीही संकटे आली तरी ते पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. म्हणूनच कर्क राशीचे लोक जीवनात प्रेम, विश्वास आणि मजबूत नात्यांची खरी किंमत समजणारे असतात. जीवनातील यश, संघर्षानंतरची प्राप्ती. कर्क राशीच्या लोकांना जीवनात यश सहज मिळत नाही, पण त्यांच्या मेहनतीमुळे आणि संयमामुळे ते हळूहळू मोठं यश मिळवतात. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणी, अपयश आणि संघर्षांचा सामना करावा लागतो, पण या अनुभवामुळे ते अधिक मजबूत आणि समजूतदार बनतात. कर्क राशीचे लोक आपल्या कामात प्रामाणिक आणि जबाबदार असतात. ते कोणतंही काम मनापासून करतात आणि आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न करत राहतात. त्यामुळे हळूहळू त्यांच्या मेहनतीचे फळ दिसू लागते. त्यांच्या जीवनातील यश फक्त पैसा किंवा पद यात नसतं, तर कुटुंबाचा आनंद, नात्यांमधील प्रेम आणि समाजात मिळणारा आदर यातही असतं. शेवटी त्यांच्या चिकाटी, संयम आणि चांगल्या स्वभावामुळे ते जीवनात स्थैर्य, समाधान आणि यश प्राप्त करतात. वृद्धत्वातील शांती. कर्क राशीचे लोक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जास्त शांत होतात. त्यांनी आयुष्यात खूप अनुभव घेतलेले असतात. ते आपल्या कुटुंबासोबत शांत जीवन जगू इच्छितात. त्यांना नात्यांमध्ये आनंद मिळतो. निष्कर्ष, संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व. कर्क राशीच्या लोकांचं जीवन अनेक चढ उतारांनी आणि संघर्षांनी भरलेलं असतं. ते स्वभावाने खूप भावनिक, प्रेमळ आणि कुटुंबाशी घट जोडलेले असतात. त्यामुळे नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि जीवनातील परिस्थिती त्यांना खोलवर प्रभावित करतात. अनेक वेळा त्यांना मानसिक, आर्थिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु या सर्व संघर्षांमधूनच त्यांचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनतं. ते संयम, धैर्य आणि समजूतदारपणा शिकतात. कर्क राशीचे लोक कधीही सहज हार मानत नाहीत. ते पुन्हा उभे राहून आपल्या आयुष्याला नव्या दिशेने पुढे नेतात. शेवटी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, असलेल्या निष्ठेमुळे आणि सतत प्रयत्न करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना जीवनात खरा आनंद आणि समाधान मिळतं. म्हणूनच कर्क राशीचे लोक संघर्षातूनही प्रकाश शोधणारे आणि जीवनाची खरी किंमत समजणारे असतात. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.